साठी पुन्हा एकदा आपण रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाऊयात. रुपालीताई, घात की अपघात काय नेमकं आपण समजावं, कारण जुने जाणते आणि दिग्गज नेते ज्यावेळेला या संपूर्ण परिस्थितीबाबत अनेक शंका उपस्थित करतात. यापूर्वी विलिनीकरणाचा विषय आणि त्या दृष्टीनंच झालेला हा घात आहे का, हा संशय एका बाजूला व्यक्त केला जातोय. संजय राऊतांनी ज्या प्रकारची शंका उपस्थित केलेली होती की काही पुरावे असल्या कारणामुळे हा संशय ते व्यक्त करताना दिसतात. अनेक कंगोरे एकाच प्रकरणाला असल्याचं दिसतंय. अमोल मिटकरींचं देखील म्हणणं आहे की साधं कागदपत्र जळत नाही, मात्र मग माणूस का जळतो. दुसरीकडे डीजीसीएनं त्या दिवशी दिलेली आकडेवारी की 6 जणांचा मृत्यू, त्यानंतर 5 जणांच्या डेड बॉडीज. काय एकंदरीत हे संशयाचं वातावरण आहे, घात की अपघात? रुपालीताई, तो संशय आहे म्हणूनच आम्ही प्रश्न विचारले की अजितदादांचा घात झालाय का अपघात झालाय. जसं पहिल्यांदा सांगण्यात आलं की बाबा 6 जण होते, हे आम्ही नाही सांगितलं किंवा कुठल्या एखाद्या साध्या व्यक्तीने नाही सांगितलेले. डीजीजींनी सांगितल्यानंतर या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. आणि हे आम्ही अजितदादांचे नेते आहोत म्हणून नाही, तर आम्ही लोकांच्या मनातले जे हे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या समोर, आमचा अधिकार आहे की आमच्या दादांचा घात झालाय का अपघात झालाय. लक्षात घ्या, एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट जरी झाला त्याची FIR होते, तो ऍक्सिडेंट का झाला, कसा झाला, आणि त्याच्यावर ज्याच्याकडनं चूक झालेली असती त्याच्याकडनं ती नुकसान भरपाई घेत असतात. इथे तर माननीय अजितदादा जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, या लोकांचा कामाचा माणूस, त्यांचा लोकांमधला राजा, असा अचानकपणे जी काय त्यांची आदल्या दिवशीची सगळी वेळापत्रक होतं, लेट झाला, त्याच्यानंतर सकाळी 8 वाजता फ्लाईटला निघाले, त्याच वेळेला पायलट आणि को पायलट अडकलेले होते, ते बदलण्यात आले. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना, येऊ द्या ना लोकांच्या समोर. म्हणजे आमचा माणूस, आमचा राजा माणूस असाच गेला देवाच्या भरोश्यावर, असं आम्ही मानणारे नाही आहोत. याची उच्च स्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे. जे काय ब्लॅक बॉक्स असेल, अजून काही यंत्रणा आहे, सगळा अहवाल, सगळा इन्व्हेस्टिगेशन हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे. त्यातून कळेल आम्हाला की बाबा आमच्या दादांचा घात झालाय का अजून काय आहे वेगळं, का अपघात आहे, कळलं पाहिजे ना हो आम्हाला. अजितदादांच्या याची असे अचानकपणे 15 मिनिटांमध्ये समजा लँडिंग मध्ये काही प्रॉब्लेम होता, धुक्याचा प्रॉब्लेम होता, मग पायलट यांचं कौशल्य काय असतं? अहो, पायलटांचं कामच असतं की प्रवासी वाचले पाहिजे. अहो, त्यातनं तर हे अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या विमानामध्ये होते. मग त्यांचा झालेला संवाद, कोणता संवाद झाला, कशा पद्धतीने झाले, याचं इन्व्हेस्टिगेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आणि आहे. आम्ही विनंती केली आहे, पंतप्रधान मोदी साहेबांना केली आहे, अमित शाह साहेबांना केलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांना पण केलेली आहे की या चौकशीचा अहवाल सगळ्या महाराष्ट्राची जनता लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणतीये की अजितदादा असे जाऊ शकत नाही, कसे गेले, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा हा अपघात कसा झालेला आहे. कळलं तर पाहिजे अपघात कसा झाला का अपघाताच्या नावावर घात केलेला आहे, हे सगळं स्पष्ट समोर आलं पाहिजे ना. बरोबर आहे. अपघात नसेल आणि घातपाताचा संशय व्यक्त होत असेल तर घातपात का आणि कुणाला घडवावा लागला असेल असा संशय तुम्ही व्यक्त करताय. कारण एका बाजूला तुम्ही स्वतः लॉयर आहात, त्याही पुढे जाऊन तुम्ही कार्यकर्त्या म्हणून राष्ट्रवादीत ज्यावेळेला या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्यावेळेला सुनेत्राताईंच्या सोबत तुम्ही होतात. त्यानंतर धायमुकलून रडताना महाराष्ट्रानं तुम्हाला देखील पाहिलेलं, कारण बारामतीच्या हॉस्पिटलपर्यंत तुम्ही गेलेला होतात. मग खरोखर घड्याळ सापडलं होतं का दादांचं? दादांच्या ज्या त्या ठिकाणी मृतदेह होता त्याची ओळख पटवण्यात आलेली होती का? हे जे वेगवेगळे राजकीय संशय व्यक्त केले जात आहेत त्यातली सत्यता तुम्हाला काय वाटतेय? कारण फॅक्ट चेक हे वकील नेहमी करत असतात. एक कार्यकर्त्या म्हणून देखील तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, ऑब्झर्व्ह केलेलं असेल. काय परिस्थिती होती त्या ठिकाणची? नाही, एक लक्षात घ्या, आम्हाला फक्त घड्याळावरनं दादांची ओळख पटली त्यांना एवढंच सांगितलं. आणि दादांचा ना चेहरा दिसला ना शरीर दिसलेलं, फक्त आपल्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण पांढऱ्या याच्यामध्ये दादा गुंडाळलेले आहेत एवढंच, आणि तेच आम्ही पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे तर या सगळ्या गोष्टीतनं काहूर माजला की आजही असं वाटतं की अरे दादा कुठून तरी येणार आहेत.
दादा आलेले असतील, म्हणजे विश्वास बसत नाहीये आणि तोच विश्वास संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना द्यायचा असेल तर यातील सत्य समोर येणं गरजेचं आहे. कारण का ते घड्याळ मी बघितलं नाही, ज्यांनी बघितलं त्यांनी ती ओळख पटवली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचे पंचनामे केलेच असतील ना, मग ते समोर येणं गरजेचं आहे, तर कळेल नक्की. ना आपल्या सगळ्यांना या गोष्टी. उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं देखील तुमचं म्हणणं आहे. दुसरीकडे विलिनीकरणाच्या निर्णयावरती आता काय आणि कुठल्या प्रकारचे पुरावे समोर येतात यावरती देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात आणि राष्ट्रवादीतर्फे काय नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, काय त्यांच्या मनामध्ये सुरू आहे, काय काहूर माजलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी धन्यवाद. तर उपमुख्यमंत्री अजित